नमस्कार सर्वांना. उत्तराखंड येथे धराली येथे ढगफुटी झाल्याचे तुम्ही न्यूज बघितलीच असणार. ढगफुटी ही कमी कालावधीत लहानशा भागात आणि तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या घटनेने डोंगराळ भागात होणारी पावसाची खूप सारी हालचाल असते, तिलाच ढगफुटी म्हणतात. ढगफुटीचं प्रमाण हे डोंगराळ भागात अतिशय मोठ्या प्रमाणात असते. विशेषतः ज्यावेळी असा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यावेळी ढगफुटी होते. ढगफुटीची मुख्य कारणे आहेत क्युम्युलोनिंबस क्लाउड्स, म्हणजे मोठ्या प्रमाणात ढग येऊन ते डोंगरावर आदळणं. रॅपिड अपड्राफ्ट म्हणजे हवामानात बदल. कोल्ड एअर डिसेंट म्हणजे डोंगराळ ठिकाणी जिथे थंड वातावरण असते. हाय ह्युमिडिटी म्हणजे दमट वातावरणात. आणि नंतर टोपोग्राफिक इन्फ्लुएन्स म्हणजे भौगोलिक परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर ॲटमॉस्फेरिक इन्स्टॅबिलिटी म्हणजे जिथे ॲटमॉस्फिअर कधी दमट असतं, कधी थंड असतं, असं इन्स्टॅबिलिटी असते. त्यानंतर टेम्परेचर इफेक्टसुद्धा याला कारणीभूत असतो. थोडक्यात ढगफुटी म्हणजे गरम हवेच्या प्रवाहामुळे पाण्याचे थेंब वर ढकलले जातात आणि ते जमा होतात. जेव्हा हे थेंब खूप जड होतात तेव्हा ते अचानक मोठ्या प्रमाणात कोसळतात, ज्यामुळे ढगफुटी होते. आणि मुख्यतः ढगफुटी ही डोंगराळ भागात अतिशय मोठ्या प्रमाणात होते, कारण तिथे थंड हवेचं प्रमाण जास्त असतं आणि डोंगराळ भाग असल्यामुळे ढगांना जाण्यासाठी जागा कमी असते. उत्तराखंडमध्ये जी ढगफुटी झाली त्या घटना वारंवार तिथेच का घडतात, त्यामागचं कारण आहे तिथली भौगोलिक परिस्थिती. उत्तराखंड हे हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे. तिथे उंचीवर पर्वत आणि तीव्र उतार पण आहे. तीव्र उतार असल्यामुळे उष्ण आणि दमट वाऱ्यांना ते डोंगरमाथा अडवतात आणि त्या ठिकाणी ढग एकाच जागी जमा व्हायला सुरुवात होते. असं उत्तराखंडचं वातावरण तिथे आहे. डोंगर असल्यामुळे तिथे ढग एकाच जागी जमा होतात. त्यांना जागा राहत नाही जाण्यासाठी, पुढे जाण्यासाठी किंवा तिथनं त्यांची वाट बदलण्यासाठी. त्यामुळे डोंगराळ भागात अतिशय मोठ्या प्रमाणात ढग साचतात. हिमालयात मोठ्या प्रमाणात अरुंद दऱ्या पण आहेत. या दऱ्यांमुळे पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही. काही ठिकाणी खूप निचरा होतो, काही ठिकाणी कमी निचरा होतो. त्यामुळे जेव्हा ढगफुटी होते तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी कमी वेळात जमा होते. एका ढगात खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा जास्त साठा तयार होतो. तो वाहून जाण्यास तिथल्या दऱ्यांमुळे जागा मिळत नाही. अरुंद दरी असल्यामुळे तिथनं पाण्याचा प्रवाह अतिशय तेजीने येतो आणि खूप मोठा डोंगरच घेऊन आल्यासारखा तो प्रवाह असतो. तसेच दक्षिण आणि पश्चिम मान्सून वारे तिथे आर्द्रता घेऊन येतात. जेव्हा हे वारे हिमालयाच्या पर्वतांना धडकतात तेव्हा ते वरच्या दिशेने जातात, थंड होतात आणि मोठ्या प्रमाणात बाष्पाचं घनीभवन होऊन तिथे मोठे अतिशय मोठ्या प्रमाणात ढग तयार होतात. हे ढग म्हणजे त्यांच्यामध्ये इतकं बाष्प तयार होतं की त्यांना त्यांचं वजन पेलवत नाही, जड होतात आणि मग त्याचे थेंब पडण्याच्या ऐवजी तो ढग डायरेक्ट फाटतो आणि ढगफुटी होते. मग उत्तराखंडातील प्रादेशिक जलचक्रात झालेले बदलसुद्धा त्याला कारणीभूत आहेत. ढगफुटीला अनेक संवेदनशील ते बनवतात. हे ढग पाण्यामध्ये रूपांतरित होतात आणि मग वेगाने जोरात पाऊस पडायला लागतो. जसा धबधबा कोसळतो त्याप्रमाणे ढगफुटीचा पाऊस असा पडायला लागतो. खूपच प्रचंड त्याला वेग असतो. डोंगराळ भागात उष्ण हवेचे प्रवाह वरच्या दिशेने वाहत असतात. ते वरच्या दिशेने वाहत असल्यामुळे ढगफुटीची शक्यताही वाढते. उष्ण हवा अधिक काळ अधिक आर्द्रता धरून ठेवते आणि त्यामुळे ही ढगफुटीची शक्यता जास्त ओढावते. जास्त मोठ्या प्रमाणात ढगफुटीची शक्यता असते असं वैज्ञानिकांचं मत आहे. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात उष्ण हवेचे प्रवाह असतात, त्यामुळे ढगफुटी होते. ढगफुटी म्हणजे नेमकं काय? ढगफुटी म्हणजे कमी वेळेत कमी जागेत होणारा अचानक व अतिशय तीव्र पाऊस. सुमारे 10 किलोमीटर × 10 किलोमीटर परिसरात एका तासात 10 सेंटीमीटर किंवा 100 सेंटीमीटरपर्यंत किंवा त्याहूनही अधिक पाऊस पडत असेल तर त्याला ढगफुटी म्हणतात. ढगफुटी ही प्रचंड अशी मोठ्या प्रमाणात होते आणि त्या ढगफुटीमध्ये
काही कळण्याच्या आत काही सेकंदात ती पाणी पडायला लागते. गेल्या काही वर्षांपासून हवामानात झालेल्या बदलामुळे पावसाचे स्वरूप बदलले आहे. उत्तराखंडमध्येच नाही, पूर्ण आपल्या भारतात किंवा जगातही म्हणता येईल पावसाचे स्वरूप बदलले आहे. हल्ली 12ही महिने पाऊस बघायला मिळतो. काही ठिकाणी जिथे 3 किंवा 4 महिने पाऊस पडायचा तिथे आता 12 महिने पडतो. आणि काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो तर काही ठिकाणी कमी किंवा काही ठिकाणी दुष्काळच बघायला मिळतो. अशा बदलामुळे पण काही ठिकाणी ढगफुटी होते. मानवी हस्तक्षेप हे खूप मोठं कारण आहे ढगफुटी होण्यासाठी. अनियंत्रित बांधकामं, रस्ते, धरणे, इमारतींचं अनियंत्रित बांधकाम हे उत्तराखंडमध्ये झालेलं दिसतं आपल्याला. जलनिस्सारण प्रणालीला याच्यामुळे नुकसान पोचते. पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत नाही, ज्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढतो आणि मग त्या भागात अशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात पूर येतात. त्यानंतर दुसरं मुख्य कारण आहे जंगलतोड. जंगलतोडीमुळे जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी होते. जर तुम्ही झाडच तोडून टाकाल तर जमिनीची धूप होणार, जमीन पाणी शोषून घेणार नाही, आर्द्रता कमी होईल, ज्यामुळे तिथली माती तग धरून राहत नाही आणि भूस्खलन मोठ्या प्रमाणात होते. जसं मलब्याचा ते तिसरं कारण आहे की मलब्याचा अयोग्य वापर. मलबा जो आहे म्हणजे रस्ते बांधताना, बिल्डिंग बांधताना जे कन्स्ट्रक्शनचं काही स्क्रॅप उरतं, जे काही रद्दी म्हणतो आपण, भंगार सामान उरतं, ते डोंगराळ भागात उतारावरच टाकलं जातं आणि त्यामुळे पाण्याला वाहण्यासाठी अडथळा येतो. आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे उत्तराखंडमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी, पाणी थांबवण्यासाठी जागाच नसल्यामुळे, डोंगराळ भाग असल्यामुळे ना तिथे धरण होण्यासाठी जागा आहे ना पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा आहे, त्यामुळे भूस्खलन मोठ्या प्रमाणात होते. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे या ठिकाणी जीवितहानी आणि वित्तहानी ही मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आहे. सो हा निसर्गाचा इशारा समजावा आणि काळजी घ्यावी. धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.